तुमच्या कर्मचाऱ्याला मारेल तिथं आले की अडाणीचे मीटर मला नकोय। मी सरळ सांगतो, मी तुमच्या अधिकारी तुमच्या कर्मचाऱ्याला मारेल तिथं आले की। सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयात गेलेल्या शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर आणि राहुल सोमेश्वर यांच्यावरच सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देणे, मोबाईल फोडणे आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या नगरसेवकांकडूनच कायदा हातात घेतल्याचा आरोप केला जातोय। स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर आणि राहुल सोमेश्वर व त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी अंबरनाथ येथील महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असून अदानी कंपनीच्या कारभाराविरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मात्र या आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळल्याचा आरोप होत असून महावितरण कार्यालयातील कर्मचारी पद्माकर प्रवीण ढोलम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कार्यालयातील घडामोडींचे मोबाईलवर चित्रीकरण सुरू असताना संतप्त झालेल्या विकास सोमेश्वर यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून भिंतीवर आपटून फोडला। तसेच कार्यालयातील मीटर फेकून मारल्याने फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। याशिवाय महावितरण कार्यालयाला आग लावून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केलाय। तुमच्या कर्मचाऱ्याला पण मारेल बरं का, आणि अडाणीवाला तो उलटा लेतोय। मी अडाणीचे मीटर मला नकोय। मी सरळ सांगतो, मी तुमच्या अधिकारी तुमच्या कर्मचाऱ्याला मारेल तिथं आले की। का तुमचा दम माझ्या मीटर मध्ये करून दाखव, माझा घर दाखवतो। आहे का दम? आहे का दम? सांग। मी काय बोलतो, तुझा दम आहे, माझा मीटर मध्ये करून दाखव। सरकारी कर्मचाऱ्यांशी अशा प्रकारची वागणूक आणि धमकावण्याच्या घटना लोकप्रतिनिधींना शोभतात का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। तर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी विकास सोमेश्वर आणि राहुल सोमेश्वर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(अ), 324(4), 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मात्र या प्रकरणात आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तक्रारीत 8 ते 9 जणांची नावे नमूद करण्यात आली होती। असे असताना केवळ 2 जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। उर्वरित संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही, पोलिसांनी कोणत्या निकषावर केवळ 2 जणांवर गुन्हा दाखल केला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते। दरम्यान कायद्यापुढे सर्व समान आहेत की राजकीय दबावामुळे काहींना अभय दिले जाते, याचे उत्तर आता अंबरनाथकरांना अपेक्षित असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।